मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके आपापल्या समाजासाठी लढतायत। जरांगेंना ओबीसीमधून आरक्षण हवं, तर हाके ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी मैदानामध्ये उतरले। मात्र समाजासाठी लढता लढता जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत। आरक्षणाचा मुद्दा संवेदनशील असताना पुरोगामी महाराष्ट्रामध्ये वाद होऊ न देणं, समाजामध्ये तेढ निर्माण होऊ न देणं ही आता सर्वांची जबाबदारी आहे। 70 वर्ष झालं आरक्षण खात्यात, खोटं बोगस आरक्षण, बोगस। कायम सांगतोय जरांगे, तुमची लायकी नाही माझ्या समोर बोलायची। तुला जर राजकीय करिअर मधून नाही उठलं ना तर नाव बदलून ठेव, तू किती पळतो बघतो मी। तो आहे राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करायला जनता तयार आहे ना। तू कोण? किती ओबीसीचे नेते एक मध्ये पट्ट्याने मराठ्याला आरक्षण देतो ओबीसीतून। महाराष्ट्राच्या ताटात काय वाढून ठेवलंय याची ही झलक आहे का असा प्रश्न निर्माण होतो। कारण आरक्षणासाठी सुरू झालेल्या लढ्याचं रूपांतर आता हमरी तुमरीवर आलं। ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्यात आरक्षणावरून वाकयुद्ध पेटलंय। मराठ्यांच्या ओरिजिनल नोंदी सापडल्यात शेकडो वर्षाच्या, त्या रद्द करा म्हणते ते। बघा मराठ्यांविषयीची नियत कशी। आणि हे 70 वर्ष झालं आरक्षण खात्यात, खोटं बोगस आरक्षण, बोगस। तरी मराठा एकदा म्हणला नाही आणखी रद्द करा म्हणून। एकदा मराठा म्हणला नाही याला का आरक्षण दिलं म्हणून। मंडल कमिशनने सर्वे केला का? एकदा विचारलं नाही। मंडल कमिशनने इंग्रजाची जनगणना कमवून दिली, आणखीन मराठ्यांनी विचारलं नाही। खाऊ द्या म्हणले, गरीब आहे, लहान भाऊ आहे। आणि आज गरीब मराठ्यांच्या पोराला मिळायला लागलं, त्यांचा तळपाय व्हायला लागल्याशी। मिस्टर जरांगे, तुम्हाला आरक्षणातलं एक 0.0 सुद्धा नॉलेज नाही। देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष पूर्ण झाली, पण मंडल आयोग इम्प्लिमेंट होऊन 27-28 वर्ष झालेत आणि 70% जावई शोध जरांगे काढला कुणी? म्हणून मी कायम सांगतोय जरांगे, तुमची लायकी नाही माझ्यासमोर बोलायची। तुमच्या सल्लागारांना माझ्यासमोर घेऊन, कारण मंडल आयोग इम्प्लिमेंट 93-94 झालाय आणि 70 वर्ष आणली कुठून? अरे याला शिक्षण द्या पहिलं, याला पॉलिसी शिकवा अगोदर। जर ओबीसीने खाल्ला असेल 70 वर्ष म्हणतो तू, 70 वर्ष सोडून दे, 27-28 वर्ष ओबीसीना रिझर्वेशन कायद्यानं मिळालंय। ओबीसीने जर रिझर्वेशन खाल्लं असतं तर ओबीसीचे 400 कारखाने दिसले असते। मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण द्यावं ही जरांगेंची मुख्य मागणी। त्या पार्श्वभूमीवर सरकारनं गेल्या 8 ते 9 महिन्यात 54 लाख कुणबी नोंदी शोधल्या। याच कुणबी नोंदींचा मुद्दा आता कळीचा ठरतोय। काही म्हणले मंदिरात त्रास होतो, काही म्हणले जातीय तेढ निर्माण व्हायला लागला, म्हणून हे आंतरवालीचं आंदोलन बंद व्हावं, म्हणून आसपासच्या गावांनी निवेदन दिले। आता एक लिंक पाठवतो 2 मिनिटं। आमच्यामुळे जातीवाद होतो, आता तुमच्यामुळे ट्रॅफिक जाम नाही झाली। गेली 7-8 महिने आम्ही शांत बसलो, आम्ही तुमची प्रत्येक गोष्ट पाहत राहिलो। जरांगे, तुम्ही संविधानिक मार्गाने आंदोलन तुमची चालली होती, आम्ही पाहत होतो। पण जरांगे, तुम्ही बीड शहर जाळलं, टार्गेट करून ओबीसी नेत्यांना बदनाम केलं, हॉटेल जाळली, घरं जाळली लोकप्रतिनिधींची। आणि जरांगे, जातीयवाद नक्की कोण करतंय? आंतरवाली सराटीत उपोषण करण्यात पूर्वीपासूनच जरांगे पाटील मंत्री छगन भुजबळांना टार्गेट करतायत। त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे, महादेव जानकर यांच्याकडे वळवला। यावरून आता लक्ष्मण हाके आणि जरांगेंमध्ये आव्हान प्रति आव्हानाची भाषा रंगली। आंदोलन करणारे विरोधकच नाहीयेत। एकाही धनगर बांधवला आणखी आम्ही दुखवलं नाही, एका ओबीसीच्या खालच्या नेत्याला नाही। तो चाभरा आहे, त्यांनी बसले हे सगळं। आणखीन त्याला 1-2 नवीन जोड भेटले, ते एवढ्या 2 जोड भेटलेत। आणखी शाळा करतो, तुला जर राजकीय करिअर मधून नाही उठलं ना तर नाव बदलून ठेव, तू किती पळतो बघतो मी। तो आहे म्हणजे काय भुजबळाचं राजकीय करिअरचं काय? आमचं वाटोळं केलं ते जमतं त्याला, आमच्या भविष्यात वाटोळं करायला जमतं। लक्ष्मण हाके प्रत्येक प्रश्नाचा प्रतिवाद करायला तयार आहे। आता भुजबळांना टार्गेट करायचा प्रयत्न करू नका। जरांगे साहेब, तुम्ही मुंडे बंधू भगिनींना टार्गेट करायचा प्रयत्न करू नका। महादेव जानकरांना, गोपीचंद पडळकरांना टार्गेट करायचा प्रयत्न करू नका। एकाला टार्गेट करायचं आणि बाकी आमचे भाऊ म्हणायचं असलं कूटनीती बंद करा। हा लक्ष्मण हाके जरांगे तुमच्या प्रत्येक प्रश्नाला विथ लॉजिक
उत्तर देणारा आणि तुमचा प्रत्येक गोष्टीला तयार असेल इथून पुढे. सगळे सोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीला ओबीसींकडून दिवसेंदिवस विरोध वाढतोय. मात्र ओबीसीतूनच आरक्षण घेणार असं जरांगेंनी ठासून सांगितलंय. आरक्षण मिळालं नाही तर विधानसभा निवडणुकीत ओबीसी नेत्यांना पाडण्याचा इशारा जरांगेंनी दिलाय. तर यावरून लक्ष्मण हाकेंनीही जरांगेंना जशास तसं उत्तर दिलंय. या ओबीसीचे नेते तुमचं म्हणणं सगळे एकत्र आले, दबाव त्यांनी वाढलाय आणि वाढलाय सुद्धा. आणि आंदोलनात त्यांनी तो केलं. मी मागच म्हणलं होतं तुम्हाला, मी कधीच खोटं बोलत नाही. मला वरूनच माहिती मिळती की ओबीसीच्या नेत्यांनी उभा केलंय, यांना दोष देऊन उपयोग नाही. त्यामुळे मी इथल्याला दोष दिला नाही. मी कधी धनगर बांधवाला दोष देणार नाही, नेत्याला बी. किती ओबीसीचे नेते एक होते, पट्ट्याने मराठ्याला आरक्षणच देतो ओबीसीतून, नाही त्यांना सगळ्याला पाडतो. यांनी माया वाटोळ केलं समाजाचं, यांना बुडीलच नाही. राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करायला जनता तयार आहे ना. तू कोण राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करणारा? या देशामध्ये आणि लोकशाहीमध्ये मोठ्या मोठ्या लोकांची इथल्या जनतेने जिरवलेली आहे. अटल बिहारी वाजपेयी साहेबांचा स्वर्गीय त्यांचा सुद्धा पराभव झालेला आहे. इंदिरा गांधीजींचा सुद्धा पराभव झालेला आहे. ती माणसं सम्राट तर होती राजकारणातली, पण तू कुठलं काय आहेस तुझा अजून स्वॉट अनालिसिस तुम्ही करावं. त्यामुळे तुम्ही असल्या लोकशाहीमध्ये धमक्या देऊ नका. बाबासाहेबांनी सांगितलं होतं, राजा हा मतपेटीद्वारे जन्माला येतो. त्यामुळे असं कुणाला तरी काहीतरी चॅलेंज या लोकशाहीमध्ये करण्याच्या भानगडीत पडू नका. आरक्षण हा विषय प्रचंड संवेदनशील आणि गुंतागुंतीचा आहे. अशा परिस्थितीत जरांगे पाटील किंवा लक्ष्मण हाके यांनी भाष्य करताना भान राखणं आवश्यक आहे. दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे समाज एकसंध ठेवण्याची काळजी सर्वांनीच घेणं अपेक्षित आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.